मित्रांनो, मी राज कोल्हे. आज जन एकता चालक मालक संघटनेचा श्री देवराम भोईर साहेब यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र मोठे संजय भोईर यांनी आज उद्घाटन केलेलं आहे की लोकांना सुखसुविधा भेटावं. ते स्थानिक नगरसेवक आहे, त्यांनी काहीतरी काय करावा लोकांसाठी, कशी सुविधा उत्पन्न व्हावा, त्यासाठी यांचा कार्यरत कंटिन्यू असतं. कार्यसम्राट म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडून सर्व माहिती करून घेऊया की आपण हे दृष्टीतनी संघटना जी ओपन केलेली आहे ती कुठल्या संदर्भात. जनएकता रिक्षा स्टँड चालक मालक संघटनेच्या वतीत आज देवराम भोईर साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं आणि ह्या रिक्षा चालक असतील किंवा प्रवासी असतील यांना चांगलं सुखसोयी मिळण्याच्या संदर्भात आणि जर आपण बघितलं असेल की अतिशय सुंदर रिक्षा स्टँड त्या ठिकाणी आपण बनवलेला आहे. प्रवीण शेट्टी आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आजचा हा स्टँड आणि लोकांची सेवा करण्यासाठी सर्व सुखसोयी देण्यासाठी आज स्टँडचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून चांगली सेवा त्या ठिकाणी देत आहेत आणि सेवा देत असताना लोकांना चांगली सेवा कशी देता येईल माध्यमातून प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्टँडचा उपयोग लोकांसाठी केला होतो. हे कापेवाडी ते भिवंडी हा रिक्षा स्टँड जो आहे त्या रिक्षा स्टँडच्या माध्यमातून भिवंडीपर्यंत लोकांना जाण्यासाठी त्या ठिकाणी चांगलं सुखसोयी त्या ठिकाणी देतात. मी मनापासून त्यांना शुभेच्छाही देत होतो. पुढील चांगलं कार्य त्या ठिकाणी करावं ही सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आणि आपण आपलं कार्य आपण काय म्हणलं जन एकताच्या संदर्भात. जन एकता रिक्षा स्टँड चालक मालकच्या माध्यमातून आज एक चांगल्या पद्धतीने रिक्षा स्टँड मोठा एक स्टँडवरती बसण्यासाठी जेवढे बी जे रिक्षा चालक माळी आहेत त्यांच्यासाठी चांगली सुविधा बनवून दिलेली आहे. पानपोळी बनवलेली आहे की नानांच्या वाढदिवसानिमित्तानं आज हा जो स्टँड बनवलेला आहे आणि नाना आईच्या म्हणजे देवराम भोईर यांच्या मिसेसच्या नावाने जो पाणी पोळीचा हे टाकलेलं आहे, हे केलेलं आहे. लोकांना सुविधा थंड पाणी पिण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने उपक्रम केलेला आहे. मी या सर्व रिक्षा स्टँडच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमचं प्रवीण शेट्टी असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असतील यांना सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगला उपक्रम तुम्ही हे केलेला आहे आणि बेवंडी ते कापरावाडी ते बेवंडी हा रिक्षा स्टँड काल्हेर हा 3 ठिकाणी जे रिक्षा स्टँड चालते ते एक चांगल्या पद्धतीने चालवतात आणि त्याच्या माध्यमातून ही रिक्षा स्टँड आजपर्यंत आज किती वर्ष बघतो 12 ते 13 वर्ष 25 वर्ष मला त्यात पूर्ण होत आहे. त्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने सुविधा देतात या बेवंडीकरांना किंवा काल्हेकरांना. या पद्धतीने जी सुविधा भेटते मी खरंच या कापरावाडीच्या रिक्षा चालक मालकच्या संघटनेला मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हे होते आपल्या. नमस्कार मित्रांनो, मी राज कोल्हे. आज जन एकता चालक मालक संघटनेचा श्री देवराम भोईर साहेब. नमस्कार मित्रांनो, मी राज पंडित न्यूज मराठी मुंबई .live आपलं स्वागत करतोय. आज कापरवाडी ते काल्हेरपर्यंत शेअर रिक्षाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी जन एकता रिक्षा चालक मालक श्रमिक संघटना यांनी ओपनिंग केलं. यांना अप्रुव्हल भेटलेला आहे महानगरपालिकेकडून, RTO ऑफिस करून सर्व करून हे आज माननीय स्थानिक नगरसेवक देवराम भोईर साहेब यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आज उद्घाटन होणार आहे. इथले जे अध्यक्ष आहेत, प्रमुख सल्लागार आहेत यांच्याशी वार्ता करूया. अजून काही रिक्षा चालक आहेत यांच्याकडून सर्व माहिती घेऊया की कशी काय करणार आहे, तुम्ही लोकांना कसा प्रवास करून देणार आहे, सुखसुविधा कशी असणार ती माहिती करून घेऊया. बहुत बहुत धन्यवाद पत्रकार साहब. मैं देवराम भोईर को, शेट्टी साहब को, पांडे जी को, जितने कार्यकर्ता हैं सभी को अपने तरफ से, रिक्शे वालों की तरफ से, चालक मालक की तरफ से मैं सभी का हार्दिक स्वागत अभिनंदन करता हूँ. और बहुत खुशी की बात यह है, बहुत खुशी की ये बात है कि जो 2008 से यह यूनियन चलाई जाती थी, कुछ उसमें अनलीगल थे, अब लीगल हो गया है. अब किसी प्रकार की दिक्कत नहीं है.
अब कापरवाड़ी से कालेर, कसेले, पूर्णा, भिवंडी हर तरफ के लिए सुविधा यहाँ उपलब्ध है। प्याऊ जल है, बैठने के लिए सुविधा है, पंखा है। यहाँ तक कि मराठी जिस भैया बिहारी कोई भी A to Z जो भी हो जिसको नहीं आता है, सोमवार से यहाँ ये परीक्षण चालू होगा और सब लोग एक इस संगठन में मिल करके सबका सहयोग, सबका जो है आश्वासन रहना चाहिए और इसी में हम लोगों की भलाई है और इसी में यहाँ के लीडरों को जो सम्मान मिलता है, जो मिलना चाहिए वो मिलना चाहिए, उनका हक है। क्यों कि आज तक कोई माई बाप नहीं था यहाँ इतने दिन तक 2008 के पहले, लेकिन 2008 के बाद जब यहाँ चालू हुआ तब से आज तक कोई दिक्कत नहीं आई और दिक्कत आई थी अगल बगल से आई, लेकिन यहाँ से कोई दिक्कत नहीं आई। सब रिक्शा चालक मालक सब संतुष्ट थे। अब तो और संतुष्ट हो गए हैं, अब तो और हृदय उनका गदगद हो गया है। और मैं ज़्यादा क्या बोलूँ, अब मैं अपने शब्द को यही समाप्त करता हूँ। यही सब। जय महाराष्ट्र, जय भारत। त्यांचा वाढदिवस आहे आज. वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आता नवीन रिक्षा स्टँड चालू केले, ते जुना गेलेला आहे. नवीन प्रमुख सल्लागार हे त्यांनी चालू केले ना, पांडेजी प्रवीण शेट्टींनी चालू केलेले आहेत, निशिकांत शेट्टींनी चालू केलेले आहेत. तरी सर्व त्यांचा मान्यवर हे सल्लागारचं हे करून केलेले ते अध्यक्ष आहेत आमचे. आपलं नाव सांगा. श्रीनिवासन विमान जन एकता रिक्षा चालक पालक महासंघ. कालेर ते भिवंडी धामण नाकापर्यंत आपली गाडीची सुविधा केलेली आहे. देवराम नाना यांचा वाढदिवस निमित्त हे स्टँडचं आम्ही ओपनिंग केलेलं आहे आणि या नानांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही हे स्टँड आजपासून चालू करणार आलो. हे जनतेच्या सेवेसाठी बसलेलो आम्ही. परवानगीला सुविधा आहे. इतर रिक्षावाले जे आहेत बेशिस्त वागणारे, आमचे जे नियम आहेत नियमानुसार आम्ही चालतो. इथून जे नियम असतात त्या नियमानुसार चालणार. भाडे वाढायच्याबद्दल ते आहेत. भाडे वाढवते ते आपल्या मर्जीने कोणी घेतात, 30, कोणी 40, कोणी 50, कोणी 60. आमचा जो नियम आहे तो एकच नियमाने चालणार आहे. तिथे भाडे वाढणार नाही. टोटल किती रिक्षावाले आहेत तुमच्या संघटनेला? त्या संघटनेला आमचे 100 ते 150 रिक्षा आमच्या लाईनीमध्ये आहेत. जे लिगल रिक्षा आहेत आणि याच्यामध्ये वेगळे जे रिक्षा आहे अनलिगल आहेत ते आम्ही घेत नाही. त्यांची ID थ्रू आम्ही जमा करतो. इतर काही घटना घडलेल्या आहेत, त्या घटना आम्ही जरा विचार करून आम्ही ID थ्रू जमा करतो. पण तुम्ही एकदम सोयीस्कर सेवा देणार आहे लोकांना. आमची जे प्रवासी आहेत तिथे पाणी करण्यात आलेली आहे, CCTV कॅमेरा लावण्यात आले. म्हणजे तुम्ही लोकांनी या संघटनेच्या मार्फत खूप चांगलं काम करताय, लोकांना सुविधा देणार. आरोग्य शिबिर वगैरे आयोजित करणार आहेत काय रिक्षावाल्यांना? जन एकता रिक्षा चालक मालक महासंघ हे जी संघटना आहे ही आता चालू केली आहे. तर आम्हाला एक कॅम्प ठेवण्यात येणार आहे. आता सध्याला उद्घाटन आहे, त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही. नंतर आम्ही पुढच्या वेळी काही असेल तर आम्ही त्याची कॅम्प लावणार आहे, मेडिकल कॅम्प लावणार आहे, शाळेची सोय करणार आहे. पोरांसाठी जे उत्तर भारतीय आहे त्यांना मराठी येत नाही आहे ते मराठीची सोय पूर्ण करणार आहेत. आणि याची जिम्मेदारी पूर्ण कापडी युनियनच्या संघटनेचा जो अध्यक्ष आहे तो जिम्मेदारी मी घेतो. आणि काही घटना घडल्या याची जिम्मेदारी मी घेतो. त्या महिलांना काय अडचण येऊ नये, आमच्या आई बहिणी जातात रिक्षामध्ये बसून, काही घटना घडल्या त्याची पण सुविधा आम्ही करणार आहे. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या, त्यानुसार आम्ही तुमचं सुविधा करून मोकळं सेवेत आले राहू. आज तुम्ही बघितला की जे जन एकता चालक मालक संघटनेचे आमचे जीवनामध्ये त्यांनी बोलले की जे महिला प्रवासी असेल किंवा येणारे जाणारे काही प्रॉब्लेम झाला तर तुमची जबाबदारी असणार आहे. जीवन स्वतः सांगणार आहे. तुमच्याबरोबर सर्व रिक्षा चालक मालक जो संती आहेत यांच्याकडे 500 ते 700 रिक्षा आहेत. त्या हिशोबाने हे लोक काम करणार आहे, लोकांची सुविधासाठी करणार आहे. आपल्याबरोबर राजपंडित. जय हिंद, जय महाराष्ट्र.
इधर पीछे आ जाओ, उधर पीछे चले जाओ। रिक्शा स्टैंड वाले सब जाओ, हम लोग जाओ उधर. रिक्षेमध्ये एवढे आहे की तिथं जागाच राहणार नाही. होईल 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 मागं मागं राहा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की पीछे से हटा, पीछे से निकालो आप पीछे. म्हणजे हे रवि. इकडे येतो. हाँ बोलेगा किसका बर्थडे? मैदान